खरंच नजर लागतेच. तर त्याआधी मी रोज तुमच्यासोबत शेअर करते कैरीच्या रेसिपीज. तर आज मी बनवते मस्त कैरीची आंबट गोड अशी चटणी. तर त्यासाठी इथं मी खोबरं घेतले अर्धी वाटी आणि 2 कैऱ्या घेतलेल्या आहेत. छान अशा त्या चॉप करून घेतल्या आणि एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतल्या. याच्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे लसूण, त्यानंतर कोथिंबीर, अद्रक तुम्ही आवश्यकतेनुसार टाकू शकता, त्यानंतर हिरवी मिरची आणि मीठ आणि गूळ किंवा साखर टाकायची आणि छान असं याला ब्लेंड करून घ्यायचं. जर पाणी लागत असेल तर याच्यामध्ये थोडं पाणी देखील ॲड करू शकता. तुमच्या आवडीनुसार कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करायची. त्यानंतर आता मी इथे चटणीला तडका देणार आहे. तडक्यासाठी मी उडदाची डाळ घेतली आहे, त्यानंतर राई, जिरं, हिंग, कढीपत्ता छान अशी फोडणी बसली या चटणीवरती ओतून घ्यायची आणि मस्त अशी आपली कैरीची चटणी रेडी झालेली आहे. आणि दिसायला जेवढी सुंदर दिसते त्यापेक्षा खायला एकदम भारी लागते. आणि एखादी चपाती किंवा भाकरी आपण एक्स्ट्रा खातो, उन्हाळ्यामध्ये जास्त भूक लागत नाही, पण अशी चटणी जर सोबतीला असेल तर जेवण देखील जातं. तर म्हटलं चला आज उपवास आहे, मस्त असं ताक बनवून घेऊयात, म्हणून मी इथं ताक बनवायला घेतलं आणि साबुदाण्याचे पापड देखील थोडेफार फ्राय करून घेऊया म्हटलं. ते फ्राय करून घेतलं. असं काहीतरी चटपटीत खायला असेल उन्हाळ्यामध्ये तर खरंच खूप जास्त बरं वाटतं. आणि खरंच आमच्या झाडाला या नजरच लागलेली आहे. खूप जास्त लिंबू होते, अक्षरशः 20 ते 25 लिंबू सकाळी खाली पडलेले असायचे, पण आता एक लिंबू दिसत नाही आहे झाडाला. असो, एक छोटासा लिंबू तर मला भेटलेला आहे. त्यानंतर आतमध्ये आले आणि करून घेतली दिवाबत्ती, शिवस्तुती वगैरे वाचून घेतली आणि लागलो स्वयंपाकाच्या तयारीला. कारण उपवासा दिवशी आपल्या सगळ्यांच्या घरी लवकर स्वयंपाक बनत असतो. तर 7 वाजता आमचा स्वयंपाक चालू झालेला होता. तर ताई बनवत होत्या पालक पनीरची भाजी आणि मी इथं चपाती बनवत होते. आणि जे नवीन लोक असतील त्यांच्यासाठी ही खास ट्रिक शेअर करते चपाती फुगवण्यासाठी, नवशिक्या मुलींसाठी खास. तर चपाती बनवताना मध्ये जास्त तेल लावायचं सगळीकडे पसरवून, त्याच्यामध्ये पीठ जास्त लावायचं आणि मग मस्त अशा चपात्या आपल्या टमटमीत फुगतात. ही ट्रिक नक्की ट्राय करा, तुमच्या देखील चपात्या मस्त अशा फुगतील. आता म्हटलं स्वयंपाक बनवून झाला आहे तर सगळ्या वस्तू जिथल्या तिथं जाऊ देत आणि किचन देखील क्लीन होऊ दे. किती नाही म्हटलं तरी पीठ सांडतं, तेल सांडतं, म्हणून मी पूर्ण कात्याने हे सगळं स्वच्छ करून घेतलं.